माझी खाणारीन चालली. आता मी कुणासाठी मासं धरू? मासं मी आजपासून धरणार नाही. आणि खरंच आमच्या आजोबानं धरलंच नाही तर मासं. ती जाळं त्यावेळेस जे ठेवलेलं होतं आमच्या अण्णांनी ती ती पण नाही तर आता गेलं तर आम्हाला सोडून शिना ती कुजून गेलं. पण मरेपर्यंत तिने हात लावला नाही. सासूबाई आम्हाला म्हणते ते तुम्ही देवा करता गेलता का गारट्यात गेला आणि लागलं आणि हेच सांगत बसलाय. सांगायचा मुद्दा ही आहे की खरंच आम्ही देवाला गेलतो आणि आयुष्यात पहिल्यांदा त्या देवाला गेलतो. डोळं भरून जी स्वप्न आपण बघितलं होतं का नाही ते खरंच पूर्ण झालं. पण गारट्यानं कळ मारली, भयंकर कळ मारली. गारठा एवढं तेवढं होत सोसावं लागतं. तेवढं होत असतं. सोसावं लागतं एवढं तेवढं सोसावं लागतं. आता तू एसटीनं प्रवास केला असता तुझं 2-3 हजार गेला असतं. तू आपल्या गाडीवर 500-700 रुपये तेलात जाऊन 500 रुपयाच्या तेलात गाडी जाऊन आली. त्यामुळे ह्यानी तर लय नाटत्यात म्हणतात आता जायचं आदमापूरला अजून एक वेळ 500 रुपयाचं तेल टाकलं की जाऊन महागारी येतंय. 250 जाते आणि 250 येतंय. उड्याच उड्या आम्ही दोघं गेलो असतो तर आम्हाला एसटी खर्च हिचा हाफ तिकीट असलं तरी बी आमचं जाण्याचा 1000 गेला असतं आणि येण्याचा 1000 गेला असतं. बहिणीनं आल्यापासून मसाल्याची झोपी लागली नुसती. सगळं भाजून डबा भरून ठेवलाय. आता जाय एवढा कटाळा आलाय पण कुणाला सांगू कुणाला बोलू असं काम झालंय. पण आहे त्यामुळं जरा मदत हाय विषयी. कटाळाला म्हणून काय करायचं हा ही करावंच लागतंय की कटाळ महाग सारं ठेवायचा मोरचं काम ओढायचं वडत राहायचं सारखं परपंचा वडत राहायचं. ढिलं पडच नाही म्हणते कुठच्या कामात. त्या ही परपंच आहे करावं लागतं. कटाळा 4 दिवस सुखाचं 4 दिवस दुखाचं राहते. प्रत्येकाच्या जीवनात ही घडामोड राहतीच. आज काय आमचं दिवस वाईट होतं त्यातनं आम्ही मस्त किती वेळा तर असं झालं की आमच्या किती तर संकट मोठं आलं की देवाला जायचं म्हणून तयार केली. त्या संकट या पुढे आम्ही परत ती पैसे त्यात घातलं. असं करत आपलं किती वेळा राहिलं ग. देवाला आधी गोकाय नसतं जायचं म्हणलं का नाही. ज्यावेळेस आम्ही एक निश्चय केला तरी पण आम्हाला अडचण आली होती. पण त्यावेळेस आम्ही ती अडचण बाजूला सारली. आल्यावर बघू म्हणलं ते काय असेल ते तोपर्यंत काय व्हायचं ते होते. पण एकदा जायचं ठरलंय ना आता माघारी घ्यायची नाही. आणि खरंच माघारी घेतली नाही. आणि खरं सांगायचं इतक्या भरभराटून ऑर्डर पडल्या बहिणीनं. खोटं सांगत नाही तुम्हाला. मी ज्यावेळेस पॅकिंग करीन त्यावेळेस तुम्हाला ती दाखवीन खरं देवाचं सत्पन काय आहे. जिथं आपण रुपया घालवतोय तिथं देव 100 रुपये दिल्याशिवाय राहत नाही. देवाचं सत्पन लय मोठं आहे. आपण म्हणतो खर्च उगाच करायचा देवाला जायचं आणि काय नाही असं तसं. अनेक जण अनेक विचाराचे असते ती अनेक जण अनेक विचार करून बोलते ती. पण खरंच जिथं मन मोकळं तिथं देव उभा. ती काय म्हणते ती चुकीचं नाही. खरंच निर्मळ मन पाहिजे माणसाचं. जिथं निर्मळ मन आहे ना तिथं देव सुद्धा धावून आल्याशिवाय राहत नाही. देव भक्तीचं बघितलंय. देव काय तुम्हाला म्हणतोय आम्हाला ठेवाय तर काय नाराजच आहे. काय नाही कशाला नाराज आहे तुला कोणाच ध्यान झाले? बायच ध्यान झाले नाही बाय म्हणजे आमची आजी बहिणी. बाजू ध्यान करून काय करायचं. मग अशी जरा वयस तिला वाईट वाटलं बा. म्हणजे मी तिच्यापाशी रडली आहे तू आज जाऊ नको. जरा हट्ट केला आहे पशी आई तू आजचे दिवस राहा म्हणली. तू माझ्यापाशी रडती मी कोणापाशी रडायचं ग म्हणली. माझी आई हाय का इथं. वाईट वाटलं. आईची माया कुठंच मिळत नाही बहिणीनं. आईसारखं कोणच जीव लावत नाही कोण माया करत नाही. आईची सावली एवढी मोठी आहे ना तिच्या पदरा कोणच घेऊ शकत नाही. कोणच घेऊ शकत नाही. मग कुणीही असू दे तिथं आपल्या आईची जागा कोणच घेऊ शकत नाही. मग अशी लय वाईट वाटलं ज्यावेळेस ती म्हणली माझी आई अगं अशी होती तशी होती. ज्यावेळेस माझा दादू जन्मला होता त्यावेळेस माझी आजी म्हणजे आम्हाला सगळ्यात सोडून गेली. दादूला माझ्या बघितलं हातात त्याच्या पैसे ठेवले. म्हणली अगं तुझं सोनं तसं बघायचं नाही ग म्हणली. झाकाय म्हणली कव्या दुसरा कव्याच आहे बघ म्हणली. म्हणतो बा दुसरा कव्याच आहे बघ म्हणलं. मग मी म्हणलं अगं बाय नीट बघ की अगं म्हणलं माझं पोरग कसं आहे कसं नाही. तिला घ्या येत नव्हतं. आजारी होती म्हणजे अशी जरा लयच आजारी होती. म्हणली मला अगं घेता येत नाही माझा हात दुखत्यात नुसतं तू दाखव म्हणजे मला डोळं भरून बघू दे. ती सकाळी विषय निघला होता तेव्हापासून जरा रडल्यापासून आहे जरा म्हणजे अशी जरा कुचमनच आहे. तिला तिच्या आईचं सारखं ध्यान व्हायला लागलंय. ती म्हणती तू अशी म्हणती मी कोणापाशी बोलू म्हणती कोणापाशी माझं दुःख मांडू. माझ्या आईला मी कुठं हुडकू. खरं आपली आई ज्यावेळेस आपल्यापासून लांब जाते ना ती त्यालाच माहित आहे की जे जे आहे त्याच्यापासून लांब गेली त्याचं दुःख काय आहे काय नाही. लय भयंकर वाईट आहे दुःख. सगळ्यापेक्षा दुःख वाईट आहे. आता तिच्या डोळ्यात पाणी आलंय. नाही मग ती पण तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती पाणी तिच्या आईसाठी तिच्या डोळ्यात पाणी आले. आई बापा शिवाय कोण कुणाचं नसतंय.
ज्याला आहे त्याला कदर नाही, त्याची किंमत नाही. पण ज्याच्यापाशी नाही त्याला त्याची किंमत आहे. कळती हो, पावलागणी साठवण येते की लहानाचं मोठं कसं केलं कसं नाही ते. आईचा जीव बायवर आमच्या लय होता, आजीवर म्हणजे आमच्या आम्ही बाय म्हणायचो सगळीजण. लय जीव होता. कधी आईवर आमच्या जीव तिचा लय होता. मंदुबा म्हणायची माझी मंदुबा. मंदुबा असं कर ग, मंदुबा तसं कर ग, मंदुबा तुला आता ही जावाय. तुम्हाला मंदोबा म्हणते त्यामुळे तुम्हाला वाटत असेल आईचं नाव काय. आईचं नाव हे जे आहे मंदाकिनी, पण त्यांची मुलगी असून मुलासारखी सांभाळली होती. सांभाळली, वाघी नाही म्हणायची माझी, वाघी नाही. त्यामुळे ती लाडान तसं म्हणत होती. प्रत्येक जणाला इच्छा असतीच घेऊ, पोरं असली तरी एखादी मुलगी पोरासारखी सांभाळते ती, म्हणजे काय तर तिने स्वप्न बघितलेली असते ती. पण सांभाळताना त्या आई बापानी स्वतःची वाघीन वाघासारखी सांभाळली, ह्यालाच लय भरून पावलं बघा. कसं होतं, आमचं आजोबा पहिलं मासं पकडायचं लय, आणि आमच्या आईला माशाची आवड पहिल्यापासूनच आहे बरं का बहिणीनं. ज्यावेळेस माझ्या आईचं लग्न झालं, आई सांगते ज्यावेळेस आमच्या आई देण्यात येईल ना त्यावेळेस सांगते ती फेक जाळं होतं वाटतं. मग तेव्हा ती जाळं हातात ज्यावेळेस माझी आई नांदाय चालली तेव्हा वेळेस बारक्यापणी लग्न व्हायचे. 10-12 वर्षाचे असतानाच म्हणजे असं लग्न व्हायचं. ती जाळं उचलून शुना खाली ठेवलं ना. आता म्हणजे आजीला, म्हणजे आमच्या आजीला म्हणलं आता माझी खाणारीन चालली, आता कोणासाठी मी मासं धरू. तेव्हापासून आजा म्हणलं आमचं म्हणजे हिचं वडील, तर माझी खाणारीन चालली, आता मी कोणासाठी मासं धरू. मासं मी आजपासून धरणार नाही. आणि खरंच आमच्या आजोबानं धरलंच नाही तर मासं. ती जाळं त्यावेळेस जे ठेवलेलं होतं आमच्या अण्णाने, ती पण नाही तर आता गेलं तर आम्हाला सोडून शिना, ती कुजून गेलं. पण मरेपर्यंत तिने हात लावला नाही का तर लावला. खाणारी गेली म्हणून. खाणारी माझी गेली, आता कोणासाठी धरू मासं. एवढं म्हणजे जीव, एवढी माया, एवढं प्रेम, खरं माया आणि प्रेम वेगळंच. आणि जी हिच्यात जे गुण आहेत, जे संस्कार आहेत, तेच आमच्या तिघात बहिणी भावंडात आहेत. एकाच्या डोळ्यात जर पाणी दिसलं ना आम्हाला चैन पडत ना, आम्हाला काय होतं काहीच कळत नाही. आमची अशी तिघा बहिणी भावंडाची माय आहे. आईच आमची तशी आहे. आमच्या आईचं गुण गायल तेवढं थोडं आहे. जेवढं म्हणजे हिनं जे मला संस्कार दिले त्यानं बहिणीनं ना, हिचं शिक्षण पहिलं काय असं शिक्षणही नव्हतं, शाळा हे तसलं काय सुद्धा नव्हतं, पण माझी आई कुठंच कमी पडत नाही. आणि तिच्यात जे गुण आहेत तीच माझ्यात गुण आहेत. पण आज तिला लय वाईट वाटलं. आमच्या आजीचं ध्यान झालं की नाही, लय सकाळी तिला असं जास्त ध्यान झालं, पण आता काय ते कुठं हुडका जायला नाही. ते आता ते देवा घरी गेली. आता त्यात आपण आळान घालायचं. आपण कुठेतरी शोधलं तर ते गावत नसतं, शोधून शेण नाही गावत. किती करशील ग? किती आपण शोधा, पण ते गावत नाही. आता सापडत नाही. ते बघाय सुद्धा मूर्ती नाही. त्याआड गेलेला माणूस कधी गावत नाही. माळाच्या आडला येतं, माळाच्या आड गेलेला हुडकून काढा येतो, पण पण मातीच्या आड गेलेला कधीच भेटत नाही. कधीच नाही. जगात म्हणच आहे हो, पैशानं सगळं खरेदी करा येते. भाऊ बहीण पाहिजे ते नातं खरेदी करता येतं. कुठे आई बाप खरेदी करा येते ती, कधी पण जोडा खऱ्या आई बापासारखं प्रेम करणारी आहे, लहानाचं मोठं करणारी आहे, लहानपणापासून वळण लावून संस्कार देणारा बाप कधी बघायला भेटत नाही. सगळ्याच हे असतं, पण आईचं काय असतंय का? कायच नसतंय. आईचा उपकारच आपल्यावर फिटत नसतो. पण आईकडे किती बितू आई म्हणते माझं एवढं दिले नाही गे आई. आई मागते का? पण नाही ग. दुसऱ्याने काय करू दे, लगे ते उपकाराची लगेच माघारी फिरवावं लागतं. लगे